अखेर काव्याने पार्थ बरोबरचं लग्न स्वीकारलं आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आता जबरदस्त ट्विस्ट येणार आहे. तो म्हणजे जीवा आणि काव्याचे प्रेमाचे सत्य सर्वांसमोर येणार आहे. आता इथे पार्थ आणि काव्या त्यांच्या रूम मध्ये बोलत असतात आणि बोलत असतानाच काव्या मनातल्या मनात म्हणत असते की देशमुख मला हे लग्न हवं आहे. आता काव्या स्वतःशी विचार करत असते की माझ्या मनात मी बोलत आहे ते देशमुखांना ऐकू जाईल, पण तसं काही होतच नाही. म्हणून काव्या बोलण्याच्या भरामध्ये किंवा भावनेच्या भरामध्ये पटकन मला हे लग्न हवं आहे असं बोलून जाते. आता काव्या असं म्हटल्यानंतर पार्थ तिच्याकडे पाहतच राहतो. त्यावेळेला आता काव्या म्हणत असते देशमुख प्रत्येक वेळेला तर तुम्हाला माझ्या मनातलं बरं ऐकू येतं आणि यावेळेला कसं काही ऐकू आलं नाही. त्यावेळेला पार्थ म्हणतो प्रत्येकच वेळी मी मनातलं ओळखलं तर तुम्ही तुमच्या तोंडाने कधी कबूल करणार. आता पार्थ असं म्हणाल्यानंतर काव्या पटकन तिथे साईड घेते आणि कपडे ठेवण्यासाठी कपाटाकडे जाते. आता तीच कपडे कपाटामध्ये ठेवते आणि दार लावून थोडीशी पुढे येते. तिच्या लक्षात येतं की कपाटामध्ये आपल्या दोघांच्या लग्नाचा फोटो आहे. म्हणजे पार्थ आणि काव्याच्या लग्नाचा फोटो त्या कपाटामध्ये असतो. तो काव्याला दिसलेला असतो. आता तो फोटो घेण्यासाठी परत कपाटाकडे जाते आणि तो फोटो हातामध्ये घेते आणि त्या फोटोकडे पाहत असते. त्यावेळेला पार्थ विचार करत असतो की काव्या कोणता फोटो पाहत आहेत. आता त्याच फोटोकडे पाहत काव्या पार्थला म्हणत असते आता जरा हसरा फोटो आपल्या रूम मध्ये लावायला हवा देशमुख. आता काव्या असं म्हटल्यानंतर पार्थला पाठीमागचा सीन आठवतो ज्यामध्ये काव्या खूपच चिडलेली असते. तिला हे लग्न मान्यच नसतं, तिला तो फोटो आवडलेला नसतो. आता ते आठवल्यानंतर पार्थ काव्याचं हे वागणं पाहून स्वतःशीच हसत असतो. आता पार्थ काव्याजवळ येतो आणि म्हणतो चला तर हा फोटो मला या रूम मध्ये नको आहे. तिथपासून ते आपल्या रूम मध्ये आपल्या दोघांचा हसरा फोटो असायला हवा. इथपर्यंतचा प्रवास माझ्या मांजरीने केला तर एकदाचा. आता पार्थचं हे बोलणं ऐकून काव्या सुद्धा गालातल्या गालातच हसत असते. म्हणजे लग्नानंतर काव्याला प्रेम झालेलंच असतं. आता पार्थ तेथून निघून गेल्यानंतर काव्या पार्थच्या आठवणींमध्येच रमलेली असते. आता इकडे हॉलमध्ये पिहू पेनड्रॉइव मध्ये फोटो सगळ्यांचे घालून व्यवस्थित सेट करून घेत असते. तेवढ्यातच मानिनी पिहू जवळ येते आणि म्हणते काय पिहू मॅडम जमतंय का तुम्हाला. त्यावेळेला पिहू म्हणते हो हो जमतंय मला. या पिहूला कोणतीच गोष्ट जमत नाही असं नाही. आता मानिनी पिहूला म्हणत असते खूपच आगाऊ होत चाललेस तू, तुझ्या जीवादादासारखी ठमे. त्यानंतर पिहू म्हणते हो हो मी खूपच आगाऊ आहे जीवादादासारखी, पण मीही जीवादादासारखं सगळं काही शक्य करू शकते. जर या ठमीने ठरवलं तर कोणतीही गोष्ट अचीव करू शकते, अगदी जीवादादासारखी. आता मानिनी म्हणत असते हो हो तुझं बरोबर आहे, जीवाने तर ते करूनच दाखवलं आहे, म्हणून तर आपण त्याचा कौतुक सोहळा ठेवला आहे. आता पिहू म्हणत असते फायनली आज 16 डिसेंबर आला आहे आणि आज आपल्या घरातल्या पार्टीसाठी मी खूपच एक्साइटेड आहे. त्यावेळेला मानिनी म्हणत असते हो हो तू सुद्धा आहेस ना, मी सुद्धा खूपच एक्साइटेड आहे, कारण आपण सगळ्यांना आमंत्रणं दिली आहेत. खूप सारे लोक आपल्या घरी येणार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे नंदिनी आणि काव्याच्या घरी सुद्धा निमंत्रण दिलं आहे, ते सुद्धा आपल्या घरी येणार आहेत. आता पिहू म्हणत असते मामी मला माहित आहे तू काव्या वहिनी आणि नंदिनी वहिनीच्या घरची लोक येणार आहेत म्हणून खूपच खुश आहेस, पण तू जरा वेगळीच सासू आहेस. त्यावेळेला मालिनी म्हणते वेगळी सासू म्हणजे काय ग. आता पिहू म्हणते बघ ना बाकीच्या सासवांना ना सुनांच्या माहेरचे लोक आले की आवडत नाही आणि तू इथे त्यांची लोक येणार आहेत म्हटल्यानंतर किती खुश झालेस. आता मानिनी पिहूला हळूच फटका मारते आणि म्हणते खूपच चुरूचुरू बोलायला लागलेस तू, जा जीवादादा काय करतोय बघून ये आणि तू का चेंज केलेलं नाहीस. त्यावेळेला पिहू म्हणते मला माहित आहे जीवादादा आता या वेळेला काय करत असणार आहे. जीवादादा नंदिनी वहिनीशी गप्पाच मारत असणार आहे, त्याला दुसरं काय काम आहे. त्यानंतर मानिनी पुन्हा हळूच फटका पिहूला मारते आणि म्हणते ए जरा शांत बस,
आणि जा जीवा दादा काय करतोय बघून ये आणि तू सुद्धा चेंज कर आणि तयार हो पटकन. आता इकडे जीवा त्याच्या रूम मध्ये कार्यक्रमासाठी नंदिनीला साडी सिलेक्ट करत असतो. आता त्याने खूपच पसारा मांडलेला असतो. कोणती साडी सिलेक्ट करू असा जीवा विचार करत असतो. तेवढ्यातच नंदिनी तिथे येते आणि जीवाला म्हणत असते, हे काय केलंय तुम्ही, किती पसारा मांडून ठेवलाय, मला कार्यक्रमासाठी तयार व्हायचं आहे, आता हा पसारा कोण आवरणार आहे. तेवढ्यातच जीवा म्हणतो, आजचा पसारा माझ्या नावावर आहे, मी हे सगळं आवरणार आहे. आता जीवाचं हे बोलणं ऐकून नंदिनी म्हणते, तुम्ही पसारा आवरणार आहात म्हणजे कठीणच आहे. त्यानंतर जीवा म्हणतो, कठीण म्हणजे काय ग चकाचक, तू माझ्याकडे साडी सिलेक्ट करण्यासाठी मदत मागितली होतीस म्हणूनच मी तुला हेल्प करत आहे ना. आता नंदिनी म्हणते, तुम्हाला वाटतंय का तुम्ही मला मदत केली. त्यावेळेस जीवा म्हणतो, हो हो केली ना. त्यावेळेला नंदिनी म्हणते, अहो कपाटामध्ये पाहूनच साडी सिलेक्ट करायची होती, तुम्ही तर हा किती पसारा करून ठेवलाय. आता पुन्हा जीवा म्हणतो, ये जीवा का स्टाईल है, सबसे अलग सबसे जुदा. त्यानंतर नंदिनी म्हणते, तुम्ही जरा गप्प बसा हो, प्रत्येक वेळेला काय गंमत सुचते तुम्हाला. आता जीवा बोलतच असताना तिथीलच एक साडी हातामध्ये घेतो आणि म्हणतो, ही साडी खूपच सुंदर आहे ना. आता नंदिनी ती साडी हातामध्ये घेऊन सांगत असते, ही साडीची खूप जुनी माझी एक आठवण आहे, म्हणजे 1 वर्षापूर्वीची आठवण आहे. त्यावेळेला जीवा सुद्धा लक्ष देऊन ऐकत असतो. नंदिनी सांगत असते, माझी एक जुनी मैत्रीण होती सुमन नावाची, म्हणजे आश्रमामधली होती. आता जीवा म्हणतो, तुला वर्षभरापूर्वीचं सगळं काही आठवतं, किती बुद्धी तुझी शार्प आहे. त्यावेळेला नंदिनी म्हणते, असं काही नाही, पण ज्या दिवशी मी ही साडी नेसले होते त्या दिवशीच्या सगळ्या गोष्टी माझ्या बरोबर लक्षात आहेत. आता नंदिनी म्हणत असते, ही साडी नेसून मी ज्यावेळेला दामले रोडवरून जात होते त्यावेळेला एका मुलाने मला कट मारला होता, ते बरोबर लक्षात आहे. आता नंदिनी जीवाला म्हणत असते, तुम्ही बाईकवाले कसे बाईक चालवता हो. त्यावेळेला जीवा म्हणतो, हो हो काय बोलतेस तू, नाही नाही आम्ही व्यवस्थितच बाईक चालवत असतो, पण तुम्ही रस्त्यावरून चालणारे बरोबर रस्त्याच्या मधूनच चालत असता. आता जीवा म्हणतो, मी सुद्धा तुला एक किस्सा सांगतो, म्हणजे परफेक्ट लक्षात नाही पण मी सुद्धा त्याच रोडवरून जात असताना मी व्यवस्थित बाईकवरून जातच होतो, पण रस्त्याच्या मधोमध एक मुलगी उभी होती आणि बहुतेक ऑटोला हात करत आणि त्या मुलीला मी कट दिला होता, पण थोडंसं पुढे जाऊन असा हात वर करून सॉरी म्हटलं होतं, त्यामुळे ती सुद्धा शांत बसली होती. आता नंदिनी म्हणते, काय सांगताय, मला सुद्धा त्या कट मारणाऱ्या मुलाने असंच हात वर करून सॉरी म्हटलं होतं आणि तो मुलगा मला सॉरी म्हटला म्हणून मी गप्प बसले, नाहीतर मी तर कुठली गप्प बसते. त्यावेळेला जीवा म्हणतो, 1 मिनिट नंदिनी, बाईकचा कलर कोणता होता तुला आठवतंय का. त्यावेळेला नंदिनी म्हणते, आठवतंय, म्हणजे काळ्या रंगाची बाईक होती ती. आता जीवा पटकन म्हणतो, अगं आपली बाईक सुद्धा काळ्या रंगाचीच आहे. त्यावेळेला आता जीवाला आणि नंदिनीला पूर्वीचा क्षण आठवतो, ज्यामध्ये नंदिनीच असते त्या रस्त्यावर साडी नेसून लग्नाला जात असते आणि जीवाने तिला कट मारलेला असतो आणि नंदिनी अरे अशी पाठीमागून हाक मारते आणि जीवा हात वर करूनच तिला सॉरी म्हटलेला असतो. आता हे आठवून दोघीही हसायला लागतात. आता नंदिनी म्हणते, बघा आपण दोघांनी भेटावं ही देवाचीच इच्छा होती. आता जीवा म्हणत असतो, मग आपण सुद्धा ते आता मान्य करायलाच हवं. आता नंदिनी म्हणते, म्हणजे काय करायचं. त्यावेळेला जीवा पटकन तिथेच जातो आणि पेन हातामध्ये घेतो आणि नंदिनीच्या हातावर जीवांदनी लिहितो. आता जीवाने तिच्या हातावर जे जीवांदनी लिहिलेलं असतं त्याकडेच नंदिनी पाहत असते आणि असं जीवांदनी बोलत असते. आता जीवा म्हणत असतो, तू आता किती वेळ त्याच्याकडेच पाहत बसणार आहेस. आता हे ऐकून नंदिनी हसत असते आणि जीवा पुन्हा तेथील एक साडी उचलतो आणि हे बघ नंदिनी, ही साडी खूपच सुंदर आहे. त्यानंतर नंदिनी म्हणते, नको नको, मी या आधीच एक साडी सिलेक्ट करून ठेवली आहे, तीच मी कार्यक्रमाला नेसणार आहे. आता हे नंदिनीचं बोलणं ऐकून जीवा एवढा पसारा कशासाठी केला असं म्हणत असतो. अगं कुठे आहे ती साडी, दाखव तरी, असं म्हणल्यानंतर नंदिनी पटकन कपाटाकडे जाते आणि एक साडी हातामध्ये घेऊन येते आणि ती साडी असते जीवाने तिच्यासाठी घेतलेली, जी की पहिला पगार झाल्यानंतर साडी घेतलेली असते. आता नंदिनी ती साडी दाखवत असताना जीवा म्हणतो, अगं ही तर साडी मीच घेतलेली आहे. त्यावेळेला नंदिनी म्हणते, हो हो तुम्हीच तुमच्या पहिल्या पगारातून मला ही साडी घेतली होती. आता जीवा म्हणतो, एवढ्या कौतुकाने ही साडी नेसत आहेस म्हटल्यानंतर तुला खूपच आवडली वाटतं साडी. आता असं म्हणल्यानंतर जीवा तेथीलच पसारा आवरायला लागतो आणि नंदिनी स्वतःच्या मनातच विचार करते, साडीच नाही तर मला तुम्ही सुद्धा आवडायला लागले आहात. आता हे दोघे असेच मग्न असतात. तेवढ्यातच पिहू तेथे येते आणि दादा आणि
वहिनी तुम्ही तयार आहात ना असं म्हणते. आता जीवा म्हणतो पिहू कशासाठी? त्यावेळेला पिहू म्हणते तुमच्या दोघांचे फोटो काढायचे आहेत. जीवा म्हणतो कशासाठी फोटो हवे आहेत? त्यावेळेला नंदिनी म्हणते अहो असंच, ते सरप्राईज आहे. आता पिहू म्हणत असते चला तर पटकन पोच द्या. त्यावेळेला जीवा आणि नंदिनी सोबत उभे राहतात. त्यावेळेला पिहू म्हणते अरे असे काय उभे राहताय दादा, तिच्या खांद्यावर हात ठेव ना. त्यावेळेला जीवा म्हणतो तुझं काय, बरं ठीक आहे असं म्हणून आता खांद्यावर हात ठेवून छान नंदिनींनी जीवा पोच देतात आणि पिहू त्या दोघांचा फोटो काढते. आता पिहूने फोटो काढल्यानंतर पिहू जीवाला म्हणत असते तुमचा दोघांचा फोटो काढला आहे, आता एक सेल्फी काढा. त्यानंतर जीवा म्हणतो ऐक ना इथे बॅकग्राऊंड चांगला नाही, आपण बाहेर जाऊया का असं म्हणून ते तिघेही फोटो म्हणजे सेल्फी काढण्यासाठी बाहेर जातात. आता इकडे काव्य तिच्या रूममध्ये छान तयार झालेली असते. तेवढ्यातच तिथे पार्थ येते. आता तिथे पार्थ आल्यानंतर त्याच्या हातामध्ये एक दागिन्याचा बॉक्स असतो आणि तो बॉक्स काव्याला देत असतो. त्यावेळेला काव्या म्हणते सॉरी देशमुख, आज मला एकही दागिना घालायचा नाहीये. त्यावेळेला पार्थ म्हणतो मग तुम्ही काही कार्यक्रमामध्ये मोकळ्या गळ्याने फिरणार आहात का? त्यावेळेला काव्या म्हणते मोकळ्या गळ्याने कुठे, माझ्याकडे एक गिफ्ट आहे की ते मी आज घालणार आहे. आता हे ऐकून पार्थ म्हणतो गिफ्ट, कोणतं गिफ्ट? त्यावेळेला काव्या पटकन तेथीलच एक डब्बी घेते आणि त्यातून काव्यार्थ नावाचं मंगळसूत्र बाहेर काढते. आता ते दाखवते पार्थला. आता पार्थ त्या मंगळसूत्राकडे पाहून खूपच खुश झालेला असतो आणि पार्थला आठवतं की हे पेंडेंट काव्यार्थ नावाचं पेंडेंट मीच काव्याला गिफ्ट केलं होतं. आता पार्थला हे सुद्धा आठवतं की काव्या म्हणालेली असते पेंडेंटचा आणि स्वातंत्र्याचा काय संबंध आहे. त्यावेळेला पार्थ म्हणालेला असतो हे पेंडेंट तुम्ही चेनमध्ये सुद्धा घालू शकता आणि तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही हे मंगळसूत्रामध्ये सुद्धा घालू शकता. आता हे आठवून पार्थ स्वतःशीच हसत असतो. आता काव्या पटकन पार्थचा हात आपल्या हातामध्ये घेते आणि हातावर ते मंगळसूत्र ठेवते आणि पार्थ सुद्धा घेतो. आता काव्या खुणावतच माझ्या गळ्यामध्ये हे घाला असं सांगते. आता पार्थ सुद्धा खुणावतच नक्की का असं म्हणतो. आता काव्या सुद्धा खुणावतच हो हो असं म्हणते आणि आता पार्थ तेच काव्यार्थ नावाचं मंगळसूत्र काव्याच्या गळ्यामध्ये घालत असतो. आता पार्थ सुद्धा खूपच आवडीने काव्याच्या गळ्यामध्ये ते मंगळसूत्र घालत असतो आणि काव्याला सुद्धा खूपच बरं वाटत असतं. आता दोघांनाही एकमेकावर खूपच प्रेम झालेलं असतं. आता घालून झाल्यानंतर काव्या आरशामध्ये पाहत असतो आणि काव्याला पार्थला पाठीमागून धरलेलं असतं. आता आरशामध्ये ते मंगळसूत्र पाहून काव्या खूपच खुश झालेली असते. आता इथे छान रोमॅन्टिक सॉन्ग सुरू असतं आणि दोघेही एकमेकांकडे पाहत असतात. तेवढ्यातच आता इथे पार्थ थोडासा निराश होतो आणि पार्थच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. त्यावेळेला काव्या खुणावतच म्हणत असते काय झालं? त्यावेळेला पार्थला पाठीमागच्या गोष्टी आठवत असतात. ज्यावेळेला काव्या खूपच चिडचिड करत असते, तिला हे लग्न नकोच असतं आणि तिला मनवण्यासाठी पार्थने काय काय केलेलं असतं ते सगळं पार्थला आठवत असतं. आता पार्थला हे आठवून झाल्यानंतर म्हणतो तुम्ही या पेंडेंटचं मंगळसूत्र बनवलं? त्यावेळेला काव्या हसते आणि पार्थच्या गालाला धरते आणि हलवायला सुरू करते. आता या दोघांचा छान रोमॅन्टिक मूड असतो. तेवढ्यातच पिहू दादा वहिनी असं म्हणून येते. आता दोघेही चटकन हलतात आणि काव्या म्हणते तुझं इथे काय आहे ग? त्यावेळेला पिहू म्हणते मला तुमच्या दोघांचे फोटो काढायचे आहेत. आता काव्या म्हणत असते हे काय तुझं नवीन फोटोचं, तुला कुणी सांगितले हे करायला? त्यावेळेला पिहू पार्थला खुणावते आणि काहीतरी सांग असं म्हणत असते. आता पार्थ म्हणतो तुला काय नवीन मोबाईल घेऊन दिलाय का बाबांनी, म्हणून तुला फोटो काढायचे आहेत? त्यावेळेला पिहू म्हणते हो हो म्हणूनच मला तुमचे फोटो काढायचे आहेत. आता पार्थ म्हणतो पिहू यांना तर खूपच प्रश्न पडतात, या IAS होणार आहेत ना? त्यावेळेला काव्या म्हणते नका एवढे वैतागू देशमुख, पिहू काढ आमचे फोटो दोघांचे. आता काव्या म्हणत असते सांग कोणती पोज देऊ? त्यावेळेला पिहू त्या दोघांना जवळजवळ उभा करते आणि पार्थला म्हणत असते अरे दादा तिच्या खांद्यावर हात ठेव ना. त्यावेळेला पार्थ हळूच हात ठेवत असतो. काव्या मात्र पार्थचा हात जोराने हिसकावून आपल्या खांद्यावर घेते आणि दोघेही हसतमुख होऊन छान फोटो देतात. आता पिहू या दोघांना म्हणत असते खूपच छान फोटो आला आहे तुमच्या दोघांचा, थँक्यू असं म्हणते आणि तेथून निघून जाते. आता इकडे हॉलमध्ये कार्यक्रमाची खूपच जोरदार तयारी सुरू असते. पाहुणे मंडळी येत असतात आणि मानिनी सर्वांचे स्वागत करत असते. आता इथे
अनिशा आलेली असते. आता तिचं सुद्धा स्वागत मानिनी करते आणि म्हणत असते, अनिशा तू काव्याच्या मैत्रिणींपैकी पहिलीच आली आहेस. आता अनिशा म्हणत असते, हो ना काकू, पण आत्ता मी पहिली आली आहे, पण IASच्या परीक्षेमध्ये तुमची सून काही मला पहिली येऊ देणार नाही. आता मानिनी हे ऐकून हसत असते. बरं असू दे, जातीला भेट असं म्हणून अनिशाला तेथून घालू येते. तेवढ्यातच तिथे आरुषी येते. आता आरुषी तेथे आल्यानंतर मानिनीला हाय काकू असं करते आणि गळ्यात पडते. आता मानिनी म्हणत असते, हॉस्टेलला गेल्यापासून भेटलीच नाहीस ना तू, एकदा पण घरी आली नाहीस. त्यावेळेला आरुषी म्हणत असते, हो हो काकू. आता मानिनी म्हणत असते, अगं अधूनमधून येत जा घरी भेटायला. त्यावेळेला आरुषी सुद्धा हो हो असं म्हणत असते. आता मानिनी नंदिनी आणि काव्याच्या वडिलांना म्हणते, धनंजय भाऊजी तुम्ही कसे आहात. त्यावेळेला ते सुद्धा म्हणतात, हो हो मी खूप छान आहे. आणि विक्रम कुठे आहे. आता मानिनी म्हणते, अहो ते तयार होत आहेत आणि तुम्ही आलात मला खूपच छान वाटलं. अर्थात शारदा वहिनी आल्या असत्या तर आणखीन खूप छान बरं वाटलं असतं. आता हे धनंजय म्हणत असतात, ती मैत्रिणींबरोबर फिरायला गेली आहे, तुमची अचानकच पार्टी ठरली, आपण भेटूया ना पुन्हा. त्यावेळेला मानिनी म्हणते, हो हो भेटूया, आपण पुन्हा पार्टी करूया. आता मानिनी म्हणत असते, धनंजय भाऊजी आपली मुलं हळूहळू मार्गी लागतायत बरं का. त्यावेळेला ते म्हणतात, नक्की काय. त्यावेळेला मानिनी म्हणते, बघा ना तुम्ही स्वतःच्या डोळ्यानेच बघा, एकमेकांमध्ये गुंतत चाललेत ते. थोडा वेळ झाला पण लग्नानंतर प्रेम झालंयच त्यांच्यामध्ये. आता हे तिघे बोलतच असतात. तेवढ्यातच नंदिनी येते आणि आरू अशी करून आरुषीला हाक मारते आणि तिला भेटते. तिला भेटून झाल्यानंतर बाबा म्हणून तिच्या बाबांना सुद्धा भेटते. आता धनंजय नंदिनीला म्हणत असतात, कशी आहेस बाळा तू. त्यावेळेला नंदिनी म्हणते, मी खूप छान आहे, पण मी रागावले तुमच्यावर. त्यावेळेला ते म्हणतात, का बरं. त्यावेळेला नंदिनी म्हणते, आई आली असती तर मला आणखीन बरं वाटलं असतं, मला आणि काव्याला सुद्धा खूपच बरं वाटलं असतं आई आली असती तर. त्यावेळेला ते धनंजय म्हणतात, अगं ती ट्रिपवरून आली की तुम्हा दोघींना भेटणारच आहे. आता हे बोलतच असतात. तेवढ्यातच नमस्कार बाबा करत पार्थ तिथे येतो आणि पाया सुद्धा पडतो. त्यावेळेला ते धनंजय म्हणतात, कसे आहात. त्यावेळेला पार्थ म्हणतो, खूपच छान आहे. आता पार्थ आरुषीला सुद्धा बोलवतो. आता धनंजय म्हणत असतात, हे काय तुम्ही दिसताय, काव्या कुठे आहे. त्यावेळेला पार्थ म्हणतो, उत्सव मूर्ती आहेत ना, तयार होत आहेत त्या. आता धनंजय आणि आरुषीला बसायला जागा दाखवतात. आता नंदिनी म्हणत असते, ही पिहू कुठे गेली. त्यावेळेला पार्थ म्हणत असतो, आहे ती तयार व्हायला गेली आहे, आतापर्यंत त्या पेनड्रॉय मध्ये फोटोज टाकत होते ते. आता पार्थ म्हणत असतो, सगळा पेनड्रॉय तयार करून त्यांनी जॉईन सुद्धा केला आहे. आता या रम्याच्या हातात सुद्धा एक पेनड्रॉय असतो. आता हे पाहून वसवत्या म्हणतात, अगं हा पेनड्रॉय कसला आहे. त्यावेळेला रम्या म्हणते, हा ओजी पेनड्रॉय आहे. त्यावेळेला वसवत्या म्हणतात, अगं ओजी म्हणजे काय. त्यावेळेला रम्या म्हणते, अगं ओरिजिनल पेनड्रॉय आहे हा. आता रम्या म्हणत असते, अगं या पेनड्रॉय मध्ये त्या पिहूने घरच्या सगळ्यांचे आनंदी फोटो आणि बाईट्स टाकले आहेत. आता वसवत्या हसतच म्हणत असतात, अगं हो का. आता वसवत्या म्हणत असतात, रम्या ते आपल्या समोर बघ. म्हणजे नंदिनी आणि पार्थला दाखवत असतात. ते दोघे किती आनंदी आहेत, अगदी थोड्याच वेळात त्यांच्या चेहऱ्यावरचे हसूच उडून जाणार आहे. आता वसवत्या असं बोलतच असताना त्यांचं लक्ष लॅपटॉपवर जातं. आता लॅपटॉपला सुद्धा एक पेनड्रॉय जोडलेला असतो. त्यावेळेला ते पाहून वसवत्या म्हणतात, अगं लॅपटॉपला कोणता पेनड्रॉय जोडला आहे. त्यावेळेला रम्या म्हणते, अगं तो आपला पेनड्रॉय आहे ज्यामध्ये खूपच मोठा बॉम्ब पेरला आहे. आता रम्या म्हणत असते, असा बॉम्ब की जो लवकरच बूम होणार आहे. आता वसवत्या म्हणत असतात, मी सुद्धा त्याचीच वाट पाहत आहे. आता या दोघी सुद्धा हे बोलतच खूपच हसत असतात. आता नंदिनी पार्थला म्हणत असते, पार्थ आजची संध्याकाळ सगळ्यांच्या लक्षात राहणार आहे. त्यावेळेला पार्थ म्हणतो, हो आपल्या मनात सुद्धा कोरली जाणार आहे. आता पार्थ नंदिनीला म्हणत असतो, आपण एकदा पेनड्रॉय चेक करायचा का. त्यावेळेला नंदिनी म्हणते, हो हो करूया ना, ऐन वेळेला काही घोळ व्हायला नको. आता हे ऐकते रम्या. आता नंदिनी आणि पार्थ पेनड्रॉय चेक करण्यासाठी जात असतात. इकडे मात्र रम्या खूपच घाबरलेली असते आणि त्या पेनड्रॉय जवळ जात असते. तेवढ्यातच वसवत्या तिला अडवतात आणि म्हणतात, अगं थांब, तिथे जाऊ नकोस तू, त्यांना संशय येईल. आता इकडे पार्थ तो पेनड्रॉय पाहणारच. इतक्यातच रम्या खूपच घाबरलेली असते. अगं आई सगळं पाहतील ना ते, असं म्हणत असते. आता वसवत्या म्हणतात, अगं आपल्याला जे दाखवायचं आहे ते
अगदी त्या पेनड्रॉयच्या शेवटी आहे, नाही पाहणार, थोडी वाट बघ, थांब जरा. आता पार्थ इकडे तो पेनड्रॉय सुरू करून पाहत असतो. आता रम्याची मात्र चांगलीच तलकली उठलेली असते. अगं आई सोड, मला जाऊ दे, तो पाहिल असं म्हणत असते. आता तेवढ्यात पार्थ पाहतच असतो. तेवढ्यातच पिहूचा वहिनी असा आवाज येतो, म्हणजे काव्या खाली आलेली असते. आता काव्याकडे पाहत असतो पार्थ. आता काव्या खूपच सुंदर दिसत असते. आता पार्थ पेनड्रॉय बघायचं सोडून तिच्याकडेच पाहत असतो. आता नंदिनी सुद्धा खूप छान दिसत आहेस काव्या असं खुणावूनच सांगत असते. आता नंदिनी पार्थला हसताना पाहून म्हणत असते, आता काव्या खाली आली आहे म्हटल्यानंतर तुमचं आता कशातच लक्ष लागणार नाही. त्यावेळेला पार्थ म्हणतो, आता आपल्याला पेनड्रॉय चेक करता येणारच नाही. त्यावेळेला नंदिनी म्हणते, का बरं? त्यावेळेला पार्थ म्हणतो, अहो ते सरप्राईज आहे. आता नंदिनी म्हणते, अहो हो, माझ्या लक्षातच आलं नाही. आज संध्याकाळी जे स्क्रीनवर दिसणार आहे त्यामुळे काव्या आणि जीवा खूपच खुश होणार आहे. आता आजचा भाग इथे संपवला आहे आणि पुढील भागामध्ये नंदिनी म्हणत असते, आजच्याच दिवशी आम्ही न कळत एकमेकांना भेटलो होतो. आणि पार्थ म्हणत असतो, आज या दोघांसाठी आम्ही खूप छान सरप्राईज ठेवला आहे. आणि स्क्रीनवर फोटो दाखवायला सुरू करतात. आता त्या स्क्रीनवर छान नंदिनी आणि जीवा आणि पार्थ आणि काव्या यांचे फोटो सुरू असतात. पण शेवटी काव्या आणि जीवाचे फोटो ऍड केलेले असतात, ते सगळ्यांना दिसतात. त्यावेळेला आता पार्थ काव्या आणि जीवा असं म्हणून आश्चर्यचकित होऊन म्हणत असतो. आता मानिनी सुद्धा चांगलीच हादरलेली असते. आता पुढील भाग बघणं खूपच रंजक ठरणार आहे. पुढील भागामध्ये खूपच मोठा ट्विस्ट येणार आहे, त्यामुळे उद्याचा रिव्ह्यू ऐकायला विसरू नका. आजचा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.